सध्या राज्यात एकच प्रश्न उपस्थित राहतोय, तो म्हणजे कांदा. कांद्याने अक्षरशः शेतकऱ्याला रडवलेलं पाहायला मिळत आहे. एका साईडला औषधे, परत जे ट्रान्सपोर्टसाठी इंधन लागतं ते महाग झालंय. यामुळे शेतकऱ्यांनी कांदा पिकून त्याच्या जखमेवर अक्षरशः मीठ चोळल्यासारखं झालंय. इथून पुढे भविष्यात कांदा पिकवावा की नाही हाच मोठा प्रश्न हा शेतकऱ्यापुढे राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. कांद्याला काहीच बाजारभाव नसल्यामुळे आता याच्यासाठी मोर्चा होत आहे. मी सध्या मंचर येथील नंदी चौकामध्ये आहे. इथे आपण पाहू शकता की पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे, बॅरिकेड सुद्धा लागलेले आहेत. तिथे काहीच वेळात मोर्चा सुरू होणार आहे. याच्यासाठी इथे अनेक स्थानिक नागरिक, तसेच स्थानिक शेतकरी, परत तसेच अनेक राजकीय नेते जसे की डॉक्टर अमोल कोल्हे, तसेच देवदत्त निकम, निलेश लंके अशा अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून यांच्या समोर हा मोर्चा संपन्न होणार आहे. याच्या आता आपण पाहू शकता की कांद्याला काहीच बाजारभाव नाही, यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे. याच्यामध्ये जर कांद्याला काही बाजारभाव मिळाला आणि निफाडनी जर हा कांदा जर योग्य दराने घेतला आणि तोच जर बाहेरच्या एक्सपोर्ट केला तर त्यामुळे शेतकऱ्याला याचा चांगलाच हमी भाव मिळेल. अशासाठी कांदा हा चांगला बाजारभाव देईल. पण आता डिफॉल्ट हा कांदा घेत नाही किंवा जे शेतकऱ्याला काहीच बाजारभाव मिळत नाही, यामुळे शेतकरी अक्षरशः हातबल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे.